मी खास आज पत्रकार परिषद याच्यासाठी घ्यायला आलोय की मुंबई ही क्रांतिकारकांची भूमी होती। 1942चं आंदोलन इथेच पेटलं आणि इथनच ब्रिटिशांना आपण रामराम केला। आज पियुष गोयल यांचे चिरंजीव ठाकूर कॉलेजमध्ये प्रशासनाला हाताशी धरून तिथे भाषण द्यायला गेले होते, विद्यार्थ्यांना संबोधित करायला गेले होते। विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारला की तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करू शकता का। त्याचे व्हिडिओही व्हायरल झालेत। मला आठवतं की 1973-74 मध्ये गुजरात आणि बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं। त्यांनी नवनिर्माण आंदोलन गुजरातमधले सर्व विद्यार्थी रस्त्यावर घेतलं जयप्रकाश नारायणना की तुम्ही आमचं नेतृत्व करा आणि त्याच्यातनं लोकप्रिय इंदिरा गांधींना उतरती कळा लागली। जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थी रंग पकडतो, विद्यार्थी एक भूमिका घेतो, तेव्हा तेव्हा विद्यार्थी काळामध्ये चे नेते तुम्ही निवडून बघा। लालू प्रसाद यादव हे विद्यार्थी नेते होते, नितीश कुमार हे विद्यार्थी नेते होते। उत्तर जे ग्रासरूट वरनं आलेत, म्हणजे वारसा घेऊन नाही, जे ग्रासरूट वरनं आलेत ते सगळे विद्यार्थी नेते होते, ज्यांच्यात बंड करण्याची तयारी होती, विरोध करण्याची तयारी होती आणि कुठल्याही येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याचे होते। मी हे का बोलतोय तर मी पण कधीतरी एकदा विद्यार्थी होतो। मैं भी कभी 16 साल का था। त्या विद्यार्थी जीवनामध्ये केलेली आंदोलनं, फी वाढीविरुद्ध काढलेले मोर्चे, लाखाचे विद्यार्थी मोर्चे मुंबई युनिव्हर्सिटीवर यायचे। हा जोश मला हरवल्यासारखा दिसत होता। पण आज जेव्हा मी ठाकूर कॉलेजमधला विद्यार्थी बोलत असताना त्याच्या मागे उभा राहिलेला ठाकूर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा जनसमुदाय बघितल्यानंतर माझ्या आशा पल्लवित झाल्या की विद्यार्थ्यांना कळतंय की ह्या देशात जोर जबरदस्ती कशी चालू आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली। ठाकूर कॉलेजचा हा जो विरोध आहे, ठाकूर कॉलेजने ही घेतलेली भूमिका आहे, ही मुंबईत त्यांनी घेतलेली भूमिका आहे आणि ही देशाला मार्गदर्शक ठरेल। देशाला मार्गदर्शक ठरणारी भूमिका आज ठाकूर कॉलेजमध्ये घेतलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की मी पण एकेकाळी विद्यार्थी चळवळीतनंच इथपर्यंत आलेलो आहे। तुम्हाला जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला कधीही बोलवा, मी तुमच्यामध्ये यायला तयार आहे। म्हणजे याच्यापुढे आता त्यांच्यावरती पोलीस केसेस करतील, त्यांना पोलीस स्टेशनला बोलवतील, त्यांना मॅनेजमेंट सतवायला लागेल। असं कुठलंही जर केलं तर आम्ही सगळे विद्यार्थी चळवळीतून आलेले कार्यकर्ते तिथे त्यांच्यासाठी जाऊन उभे राहू। दुसरं, काल आम्ही इलेक्शन कमिशनला भेटलो, इलेक्शन कमिशनला सगळं सांगितलं। मी जे बोललो ते इथे सांगतो। मी सांगितलं की इलेक्शनच्या काळामध्ये सर्वात महत्वाची एजन्सी जी असते, जी इन्स्टिट्यूशन आहे, ते आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। अर्थात त्याच्या नेमणुकांविषयी सुप्रीम कोर्टानेच आक्षेप घेऊन टाकलेत की अशा नेमणुका करता येत नाहीत। पण लोकांना हे कदाचित आठवत नसेल की मध्यंतरी लोकसभेने इलेक्शन कमिशन निवडण्यासाठी म्हणून एक समिती स्थापन केली होती। त्या समितीमध्ये त्यांनी चीफ जस्टिसला घेतलं होतं, पण हा चीफ जस्टिस आपल्या मध्ये येईल असं जेव्हा या सरकारला वाटलं तेव्हा त्यांनी लोकसभेतनं बिल पास करून चीफ जस्टिसला बाहेर काढून टाकलं। म्हणजे लोकशाहीला धरून ज्या प्रक्रिया पाहायला पाहिजे होत्या त्या होणार नाहीत याची सोय केली। आता इलेक्शन कमिशन यांनी स्वतंत्रपणाने वागलं पाहिजे असं संविधान स्थापन झाल्या सांगितलं। मी काल त्यांना सांगितलं की अनेक एजन्सीजवरचा भरोसा जनतेचा उठत चाललाय
आज जर इलेक्शनच्या काळामध्ये गडबडी झाली, ज्या पद्धतीने सरकार वागतंय तसंच वागत राहिलं, एका विशिष्ट पक्षाला ते मदत करत राहिले एजन्सीज, तर कसं चालायचं? फेअर अँड फ्री इलेक्शन ज्याला म्हणतो ते होणारच नाही. आणि तुमच्यावरचा विश्वास जनतेचा उडाला तर लोकशाहीचा बट्ट्याबोळ होईल. तुमच्या भूमिकेकडे देशातल्या सगळ्या नागरिकांचं लक्ष आहे की तुम्ही काय करतात. आम्ही नावं दिली की गेल्या 1 वर्षात जवळजवळ 15-17 विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स आलंय, हे आलंय, ते आलंय, बोलवलेलं आहे, अटकेत आहेत. म्हणजे विरोधी पक्षाला घाबरून ठेवण्याची एक नवीन पद्धत या देशात सुरू झालेली आहे. त्याच्याबद्दलही आम्ही इलेक्शन कमिशनच्या हे सगळं नजरेस आणून दिलं. मला माहित नाही इलेक्शन कमिशन किती गांभीर्याने घेईल, कारण का माझ्या स्पष्टवक्तेपणाने मी सांगू शकतो इलेक्शन कमिशन हे सरकारची कुटपुतली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काय फार अपेक्षा माझ्या तरी नाही आहेत. मला इतरांचं माहित नाही, पण माझ्या तरी फार अपेक्षा इलेक्शन कमिशनकडनं नाही आहेत. नंतर आम्ही इलेक्शन कमिशनरला एक पत्र लिहून कळवलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, एक इंटरिम ऑर्डर पास केली आहे आणि ज्यामध्ये जे आदेश दिलेले आहेत की शरद पवारांचा फोटो वापरू नका, त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करू नका, नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं की घड्याळाच्या खाली तुम्हाला लिहावंच लागेल अँड हेन्स द क्लॉक इज देअर टिल द फायनल आउटकम ऑफ द पिटिशन नंबर 4248 ऑफ 2024. हे मी नाही म्हणत, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि आम्ही काही फोटोजही दिलेले आहेत त्यांना की हे बघा, हे अजून हेच चालू आहे. मला वाटतं की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या पिटिशन म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही लगेच दाखल करणार नाही. आम्ही थोडा वेळ त्यांनाही देऊ, कारण का आम्हाला पवार साहेबांनी सांगितलं की अच्छा असं लगेच करू नका, लोकांना वेळ द्या, लोकांना त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजू द्या, म्हणजे ते काढतील. म्हणजे आम्ही पुढच्या आठवड्यापर्यंत वाट बघू, नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल करू जर ह्यांनी पाळलं नाही तर. पुण्यामधल्या एका MLAच्या ऑफिसच्या बाहेर हे आहे. काल रायगडमध्ये झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये मागे शरद पवारांचा फोटो होता, आम्ही तेही काढून ठेवलेला आहे. अनेक आमदारांच्या ट्विटर अकाउंटवर शरद पवारांचा फोटो आहे. मला अजूनही आठवतं की सर्वोच्च न्यायालयाने एक टिप्पणी केली होती की यू वॉन्ट द गुडविल ऑफ शरद पवार, यू वॉन्ट द गुडविल ऑफ शरद पवार बट यू डोंट वॉन्ट हिम. आणि शरद पवारांच्या कामाबद्दल कौतुक केलं होतं त्यांनी. काल सुद्धा मी इलेक्शन कमिशनरच्या तोंडातून एक शब्द ऐकला, शरद पवार साहेब म्हणाले. म्हणजे एक रेकग्निशन आहे जी शरद पवारांना, ती जजेसच्या तोंडातून दिसते. हे किती मोठं वाक्य आहे. त्यांनी ह्याच्यात म्हटलं की इज वन ऑफ द टॉलेस्ट पर्सनॅलिटी इन इंडिया. आमचं जेव्हा ते वादविवाद चालू होते तेव्हा, त्यामुळे आमचं सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला धरून आम्ही इलेक्शन कमिशनरकडे अर्ज केलेला आहे. इलेक्शन कमिशनर काय ऍक्शन घेईल आम्हाला माहित नाही, पण पुढच्या आठवड्यात आम्ही उभ्या महाराष्ट्रातले सगळेच फोटो जमा करू आणि त्याच्यानंतर मनात नसताना आम्हाला सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी लागेल. साहेब, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज अजितदादांना भेटून गेले. मला एकंदरीत वाटतं त्यांचा पक्षप्रवेश होणे आहे. 2019चा बदला आम्ही 2024 मध्ये घेऊ असं त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, इलेक्शन्स आहेत, बदला जनता घेते, बदला उमेदवार घेत नसतो. शिंदेचा उमेदवार अजितदादांनी पळवला असं दिसतंय कधी? मला त्यांच्याकडे कोण पळवापळी करतंय याच्याशी मला काय करायचंय. जो कांदिवली कॉलेजचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे,
ज्यावेळी त्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता, त्या विद्यार्थ्याला ध्रुव गोयल यांच्याकडून उत्तर न देता कॉलेजच्या ज्या कर्मचारी असतील त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलेलं आहे. याकडे कसं बघता ते? नाही, असं आहे की आता ही दडपशाही सुरू होणार, त्या विद्यार्थ्यांवरती कारवाई होणार, त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जाणार, त्यांच्या आईवडिलांना बोलवलं जाणार, घाबरवलं जाणार. हे सगळं गृहीत धरूनच मी पत्रकार परिषद घ्यायला धावत आलो की त्या विद्यार्थ्यांना मला हा निरोप द्यायचा की तुम्ही एकटे नाही, आमच्यासारखे अनेक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी चळवळीतले मोठे झालेले जे आज ह्या स्थानावर आहेत ते तुमच्या मागे येऊन उभे राहतील. वेळेप्रसंगी आली तर आम्ही ठाकूर कॉलेजला पण जाऊ, असं नाही होणार. आम्ही त्या विद्यार्थ्यांना एकटं सोडणार नाही, कारण का राजकीय चळवळीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा भाग सहभाग असतो. म्हणजे चायनामध्ये सुद्धा त्यांच्या राजवटीला विरोध करणारा तायनामन स्क्वेअरमध्ये एक आंदोलन झालं होतं, ते विद्यार्थ्यांचं होतं. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मारून टाकलं होतं, पण हे माहीत असताना पण आंदोलनात उतरणारं ते रक्त होतं. जगातलं प्रत्येक क्रांतीची पहिली पावलं ओळखा. प्रत्येक क्रांतीची पहिली पावलं हे विद्यार्थी टाकतात, कारण का ते लीडर असतात, त्यांचा कुठेही स्वार्थ नसतो. पण जेव्हा त्यांना दिशा बदलताना दिसते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही दिशा सरळ करायला पाहिजे, कारण का आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे. साहेब, तुम्ही म्हटलं होता की 48 तासात आमची यादी जाहीर होईल, पण 48 तास उलटून गेलेले आहेत. अजूनही महाविकास आघाडीची आमची यादी तयार आहे. आमची यादी तयार आहे. आमच्या यादीला काही अडचण नाही आणि शरद पवार स्वतःहून कधीच यादी आधी जाहीर करणार नाहीत. शरद पवारांचं म्हणणं असतं की कोएलिशन इज नथिंग बट कॉम्प्रोमाइज अँड पेशन्स. त्यामुळे आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागू आणि आमची यादी ते जेव्हा सांगतील की जाहीर करा, जाहीर करून टाकू. हे बघा, आजही आम्ही सांगतो आहोत की वंचित यांची भूमिका जी आहे ती संविधानाच्या विरोधात चाललेली वर्तणूक ह्या देशाला घातक आहे असं ते म्हणतात आणि आमचंही तेच म्हणणं आहे. त्यामुळे दोघांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे. नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही, पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे मी आजही सांगतो की त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्रित लढूया, 1-2 सीट पुढे मागे करून एकत्रित जनतेच्या समोर जाऊया, जनतेला विश्वास देऊया आणि लढूया. अशी त्यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यांना 3 जागा दिलेल्या नाहीत. त्यांना जेवढ्या अपेक्षा होतात त्याच्या जवळ आम्ही आणून ठेवलेल्या आहेत. त्यांच्याकडनं जो निरोप आला होता, कोणी आणला होता ते मला माहीत नाही, पण त्यांना त्याच्यामध्ये 15 जागांचा वाद अजिबात नाही. 15 जागेंचा वाद आमच्यामध्ये नाही. खरंच असतोच त्याच्यात. श्रद्धा आणि सबुरी कधीपर्यंत? असं आहे की जर एखादी गोष्ट यशस्वी करायची असेल तर श्रद्धा आणि सबुरी असावीच लागते आणि तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठेवावी लागते. आणि आमचे साहेब त्याच्यातले मास्टर आहेत. प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की महाविकास आघाडीचे नेते सातत्याने मीडिया समोर येऊन खोटं बोलतायत, आम्हाला 4 जागा ह्या मान्य नाही. असं आहे की मी काय त्यांचा मी त्या समितीचा काही प्रमुख वगैरे नाही. मी एक छोटासा प्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाबद्दल बोलणं मला वाटतं मी त्याचं उत्तर देणं उचित होणार. सर, महाविकास आघाडीत भिवंडीच्या जागेचंही गणित आणलेलं आहे. तुमच्याकडून मागणी करण्यात येते, काँग्रेसकडून ती जागा असं आहे ना. ठीक आहे ना, एखादी जागा असते. मग तुम्ही सोडणार का? तुम्ही सोडणार का ते पकडणार? जरा थांबा ना, वेळ आहे ना, तुम्ही थोडं थांबा ना. 3 जागा त्यांना आम्ही दिलेल्या नाही, तर नेमक्या किती जागा दिल्या ते पण सांगत नाही आणि तुम्ही पण सांगत नाही की किती जागा. असं आहे की आम्हाला आमच्या इंटरनल डिस्कशन मधलं काही बाहेर यावं अशी का अपेक्षा आहे तुमची? शेवटी एक गुपित नावाची गोष्ट असते ना, कॉन्फिडेन्शियल नावाची गोष्ट असते ना. तुमच्या कंपनी मध्येही तुमच्या संपादकाबरोबर तुमची कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते की नाही? तुम्ही सांगता का आजचा अजेंडा काय आहे आमचा?
रात्री कळतो आम्हाला आमची वाजल्यानंतर की आजचा अजेंडा यांचा हा होता. सर एक शेवटचा सर एक शेवटचा एका वृत्तपत्रात अशी माहिती आली की ज्यावेळेस अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्याच्यानंतर त्या भेटीत राज ठाकरेंना प्रस्ताव देण्यात आलेला आहे. त्याच्यात असं म्हटलंय की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचा पक्ष विलीन करून राज ठाकरे यांना अध्यक्षपदी बसून ही महायुती चालवता येऊ शकते. तुम्ही कसं बघता? बोलले हे तुम्हाला कळलं असेल तर मला माहित नाही, आणि तुम्हाला कळलं जरी असेल आणि तुम्ही मला प्रश्न जरी विचारला असेल त्याच्याशी माझा काय संबंध. त्यांनी विलीन व्हावं, त्यांचं एकत्रीकरण व्हावं, कोणी अध्यक्ष व्हावं, त्यांच्या मनाची मर्जी आहे. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. राज ठाकरे महायुतीत केल्यास उत्तर भारतीय वोट बँक नाराज होईल का? याचा फायदा महायुती सगळ्यात होईल असं वाटतं? असं आहे की प्रत्येकाची गणितं लागलेली आहेत. ही गोष्ट खरी की उत्तर भारतीयांना मारले. उत्तर भारतीयांची मुंबईत गरजच नाही असा त्यांची भाषा होती. तेव्हा उत्तर भारतीयांच्या मागे उभं राहण्याचं काम आमच्यासारख्यांनी केलं होता. त्या रिक्षाचा मालक मराठी माणूस होता आणि ड्रायव्हर उत्तर भारतीय होता. मी सहज विचारलं की मग मराठी माणूस आपला रिक्षा का नाही चालवत? पण मिळतात मला दिवसाला, हे उगाच करतायत. असं आहे की काही अंडरस्टँडिंग असतं, काही आपसी समझोते असतात आणि कष्ट करणाऱ्याला जगात सगळीकडे वाव मिळतो. आजचा हा इतिहास नाहीये, पारंपरिक इतिहास आहे. अख्ख्या युरोपमध्ये अनेक काम करणारे कष्टकरी भारतातनं गेले होते. आजही आफ्रिकेमध्ये भारतीय वंश जिवंत आहे, मॉरिशियसमध्ये आहे. ते कशासाठी गेले होते? काय श्रीमंत होते आणि मॉरिशियसमध्ये शेती घेतली होती काय? आज आफ्रिकेतले लोक बिचारे इथनं तिथनं कसे तरी पळून चोरून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात. कशासाठी? शेवटी पोटाच्या प्रश्नासाठी स्थित्यांतर होतात. पण आघाडीला फायदा होईल? असा प्रश्न आहे की महाविकास आघाडी कोल्हापूरची जागा जी आहे ती शाहू महाराजांना दिली, परंतु साताऱ्याच्या जागेचा वाद जो आहे साताऱ्याच्या जागेचा वाद जो आहे तो कायम आहे. उदयनराजे जे आहे ते वारंवार दिल्लीला जातात. असं आहे की आमच्या मनामध्ये कोल्हापूरची जागा म्हणजे आमच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. शाहू महाराजांच्या महाराष्ट्राला मध्ये त्यांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. शाहू महाराज हे असे राजे, तुम्ही मध्ये बोलू नका यार. शाहू महाराज हे असे राजे होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 11वीची परीक्षा झाल्यानंतर हा एवढा हुशार विद्यार्थी कोण आहे हे शोधण्यासाठी ते कोल्हापूरहून मुंबईला आले. मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी BIT चाळीत भेट घेतली आणि पुढच्या शिक्षणाचा सगळा खर्च तजवीज त्यांनी आणि बरोड्याच्या महाराजांनी केली. 1920 साली माणगाव येथे झालेल्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अस्पृश्य परिषदेला बोलवलं होतं. त्या परिषदेमध्ये त्यांनी असं बोट दाखवून सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा नेता मिळाला. ते बोट बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं. त्यांनी जातीपातीची लढाई संपवावी म्हणून रिझर्वेशन पहिल्यांदा शाहू महाराजांनी आणले. शाहू महाराजांनी मुसलमान, जैन, मराठी, मराठा सगळ्यांसाठी हॉस्टेल्स बांधले. असे कायदे केले जे जनमानसाला चांगले असतील. त्यांनी कधीच भेदभाव मानला नाही. तो एक आगळा वेगळा राजा होता आणि त्यांची परंपरा आजही कोल्हापूरकर मानतात आणि त्यांच्या परंपरेचं कौतुक आजही महाराष्ट्रात होतं. स्त्रियांविषयीचं त्यांचं मत, आपल्या भगिनींना कसं सुरक्षित ठेवलं पाहिजे त्याबद्दलचं त्यांचं मत, हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय, अनुभवलेलं आहे. आणि शाहू फुले हे खरं संविधानात आहेत. शाहूंचे विचार, फुलेंचे विचार हे संविधानात आहेत. संविधान म्हणजे काय? तर शाहू फुलेंचे विचार म्हणजे संविधान आहे. त्यामुळे हे शाहू महाराजांचं जे उमेदवारी आहे ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. हे बघा, उदयनराजे काय करतायत मला माहिती नाही, पण आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना उमेदवारी दिली. तिन्ही पक्षाचे नेते त्यांच्या घरी गेले
कारण का आम्हाला ह्या विचारांविषयी प्रचंड प्रेम आणि आदर आहे. शाहू फुले आंबेडकर म्हटलं की विषय संपला आमच्यासाठी. शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा जिवंत राहावी महाराष्ट्रात, याच्यासाठीच आमची लढाई असते. आता उदयनराजे काय करतात त्याच्याशी मला काय करायचंय. सर, हिंदी में जानना चाहेंगे आप. हालांकि एक वीडियो वायरल हो रहा है जिसमें केंद्रीय मंत्री पीयूष गोयल के बेटे जो है एक सेमिनार में आते कॉलेज में, जहाँ पे वहाँ के छात्र जो है सेमिनार में विरोध करते, क्या उसमें देखो मैं एक विद्यार्थी, एक जमाने में विद्यार्थी रह चुका हूं. बहुत सारे आंदोलनों में मैंने हिस्सा लिया है और भारत की भी जो विद्यार्थी नेतृत्व की परंपरा है वो बहुत बड़ी है. स्वातंत्र्य से लेकर इमरजेंसी तक विद्यार्थी ही जंग लड़े थे. जब इंदिरा गांधी बहुत ज्यादा यानी चरम पे थी लोकप्रियता का, तब गुजरात और बिहार में आंदोलन शुरू हुआ था. उसका नाम था नवनिर्माण आंदोलन. और ये आंदोलन इतना बड़ा हो गया कि इंदिरा गांधी जो लोकप्रियता के शिखर पे थी, आस्ते 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 नीचे आने लगी. और यही आंदोलन से जयप्रकाश नारायण का नेतृत्व निकला कि उन विद्यार्थियों ने जाके जयप्रकाश जी को बोला कि अब इस संघर्ष का नेतृत्व आप कीजिए. तो ये इतिहास है, कोई पोष तो नहीं सकता है. मुझे आज बहुत मैं प्रशंसा करना चाहता हूं, शुक्रगुजार हूं कि जो बड़े बड़े कर नहीं सकते हैं वो बच्चे कर रहे हैं. जो बड़ों को करना चाहिए वो बच्चे कर रहे हैं. पीयूष गोयल का लड़का वहां पहुंचा और जैसे ही वहां के मैनेजमेंट ने जोर जबरदस्ती करके विद्यार्थियों का कहा कि अंदर जाके बैठो, कुछ विद्यार्थी समुदाय ने विरोध किया. और वो विद्यार्थी समुदाय कम नहीं था, 300-400 विद्यार्थी थे उसमें, देखो वीडियो. तो उन विद्यार्थियों को बताना चाहता हूं कि बच्चों, तुमने बहुत अच्छा काम किया है. तुमने सिर्फ तुम्हारे कॉलेज में एक भूमिका नहीं निभाई, लेकिन लोगों के जो दिल में डर है वो डर को तुमने भगा दिया है. और अगर विद्यार्थी तय करते इस देश का, तो इस देश का माहौल बदल सकता है. और ये शुरुआत हो गई है. ये जोर जबरदस्ती हर चीज में ये सहन नहीं की जाएगी, ये विद्यार्थी बता रहे हैं. और उनको हम ये बताना चाहते हैं, किसी भी घंटे पे मुझे बुला लो तुम्हारे पास, मैं तुम्हारे लिए खड़ा रहूंगा. क्योंकि मुझे मालूम है अब उनको पुलिस केस को भुगतना पड़ेगा, उनके पिता माँ बाप को डांटा जाएगा, सब तरीके का इस्तेमाल होगा ताकि ये विद्यार्थी डर जाए. मैं विद्यार्थियों से कहूंगा कि तुमने एक ऐसी भूमिका ली है जिस भूमिका को इतिहास याद रखेगा. एक नया इतिहास लिखने जा रहे हो आप. आपके पीछे लाखों विद्यार्थी देश